कमळी मालिकेमध्ये आपल्याला एक मोठा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. कारण फायनली कमळीला समजणार आहे तिचे बाबा कोण आहेत आणि दुसरीकडे कामिनी कमळीचा जीव घेणार आहे. खूप मोठ्या वळणावर मालिका आली आणि या सगळ्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. मालिकेत आत्तापर्यंत काय-काय घडले, पुढे काय-काय घडणार आहे. आत्तापर्यंत आपल्याला एवढं बघायला मिळालं, की तुम्हाला माहितीच असेल, की कमळीला तिच्या बाबांबद्दल जाणून घेण्याची इच्छा झालेली असते आणि कमळीच्या आईला हे लक्षात आलेलं असतं, की कमळीला जाणून घ्यायचे तिचे बाबा कोण आहेत ते. ते आता कुठे आहेत आणि कोण आहेत. परंतु एवढे दिवस, एवढे वर्ष लहान असल्यापासून कमळीच्या आईने तिला आतापर्यंत सांगितलंच नाही आणि आता त्या आईला लक्षात येतंय, आपली मुलगी मोठी झाली आहे आणि त्यावरून कमळी खूप समजूतदार आहे. तिला हे सत्य माहितीच पाहिजे की तिचे बाबा कोण आहेत आणि मग ती कमळीला भेटते आणि तिला सांगते, की "उद्या मी तुला हे सत्य सांगेल देवळामध्ये, की तुझे बाबा कोण आहेत ते." आणि त्याच वेळेस आपल्याला हे पण पाहायला मिळतं, की कामिनीने एक माणूस पाठवलेला असतो कमळीच्या मागावर, कमळीवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांच्या गावामध्ये आणि तो माणूस कामिनीला कॉल करून सांगतो, की "मी कमळीला तिच्या आईसोबत बोलताना पाहिले." आणि त्यावेळेस त्या आईने कमळीला काय सांगितलं, की "उद्या देवळात मी तुला सगळा भूतकाळ सांगणार आहे, की तुझे बाबा कोण आहेत ते." आणि हे सगळं ऐकल्यावर कामिनीच्या पायाखालची जमीन सरकते. कामिनीने आता ठरवलेलं असतं, आता आपल्याला काही ना काही ॲक्शन घ्यावीच लागेल. खूप झालं आता. खूप दिवस वाट बघितली. कामिनी डायरेक्ट तिच्या कपाटातून ना बंदूक काढते आणि तिच्या डोक्यात एवढाच प्लॅन असतो, की सरोजला म्हणजेच की कमळीच्या आईला पण संपवायचं आणि कमळीला पण संपवायचं. दोघांचा जीव घ्यायचा. आता या सगळ्यामध्ये ट्विस्ट तेव्हा येतो मित्रांनो, जेव्हा राजन आणि अन्नपूर्णा आजी ठरवतात, की आपण पण कमळीला भेटायला जाऊया तिच्या गावाला. कारण अन्नपूर्णा आजीला ना कमळीची खूप आठवण येत असते आणि तिला हे समजलेलं असतं, की कमळीच्या आबांचा जीव गेलाय. ते जिवंत नाही राहिले आणि यामुळे कमळी तुटून गेली आहे. आता एवढे दिवस कमळी परत मुंबईला आली नाहीये. त्यांच्या सुट्ट्या पण काहीच दिवसाच्या होत्या, पण तरी कमळी अजून आली नाही मुंबईला. त्यामुळे अन्नपूर्णा आजीला टेन्शन आलेलं असतं आणि ती देखील गावाला जाणार असते. आणि दुसरीकडून आपल्याला हे पण समजलंय, की कामिनी पण गावाला जाणार आहे. कामिनीने तिच्या माणसाला सांगून ठेवलंय, की आपल्याला या कमळीला संपवायचंय. कमळीला, तिच्या आईला मारून टाकायचंय. परंतु ती म्हणते, की "तू मारू नकोस. मी येते. मला यायचंय तिकडं आणि मला तिला संपवायचंय." कारण मागच्या वेळेस कामिनीने त्या कमळीला लहान असतानाच मारलं होतं, परंतु ती जिवंत वाचली आणि आता कामिनीची इच्छा असते, की काही झालं तरी ही पोरगी जिवंत नाही वाचली पाहिजे. यामुळे कामिनीला येऊन स्वतः गोळी घालायची असते त्या कमळीवरती आणि हा सगळा सीन आता असा घडून येतोय, की एका बाजूला म्हणजे देवळात ना काय होतं, की सगळे लोकं एकत्र जमलेले असतात, देवपूजा वगैरे करतात. जेव्हा ते बाहेर येतात, तेव्हा कमळीची आई कमळीला सगळं सत्य सांगणार असते आणि त्याच वेळेस झाडांमध्ये तिकडे कामिनी आणि तिचा एक माणूस लपलेला असतो बंदूक घेऊन आणि अशी कमळीच्या डोक्यावर बंदूक धरलेली असते. ते तिला गोळी मारणार असतात आणि दुसरीकडे गाडीतून राजन आणि अन्नपूर्णा आजी येत असतात. आणि त्याच वेळेस मग कमळीची आई कमळीला सांगत असते, की "कमळी, तुझा जो बाप होता ना, तो बाप खूप चांगला माणूस आहे. तो खूप भला माणूस आहे. असं नाहीये, की तो एक वाईट माणूस आहे आणि तो मला असं एकट्याला वाऱ्यावर सोडून गेलाय. तो खूप चांगला माणूस आहे तुझा बाप आणि मलाच ते आमचं नातं निभावता आलं नाही आणि त्यामुळे आम्ही एकमेकांपासून लांब झालो." असं ती बोलते आणि हे सगळं ती सांगत असते आणि तिकडे आता कामिनी कमळीला गोळी मारणार असते. अशा प्रकारचा आपल्याला ट्रेलर बघायला मिळालाय. म्हणजे एवढे दिवस आपण वाट बघत होतो राव, की मालिका कधी पुढे जातीये. काहीतरी मालिकेत इंटरेस्टिंग व्हावं आणि फायनली झालंय आणि आता असं वाटतंय, की नको, नको यार असं नको व्हायला. कमळीचा जीव नको जायला. अ, आता या सगळ्यातून आपल्याला हिंट काय मिळते, की आहे ना, जर कमळीवरती बंदूक धरली आहे आणि जरी तिचा नेम चुकला, कामिनीचा नेम चुकला, कमळीला गोळी नाही लागली, तरी दुसरी व्यक्ती कोण आहे? तिकडे कमळीची आई आहे. कमळी नाही गेली तरी तिची आई जाऊ शकते या सगळ्यामध्ये आणि त्यामुळे आता मालिकेत काय ट्विस्ट येतो हे सगळं बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. आणि दुसरीकडे आपल्याला हे पण बघायला मिळालंय, की ऋषी जो आहे, त्याला त्याची आई बोलत असते, की "ऋषी, इथून पुढे आपल्या घरात कमळीचा विषय नाही निघाला पाहिजे." कारण ऋषीच्या त्या भावाने ना कमळीच्या बद्दल नयनताराच्या डोक्यात एवढं भरवून ठेवलंय, एवढं भरवून ठेवलंय, की आता नयनताराच्या मनात तर कमळीचा तिरस्कारच होतोय. त्या भावाने असं सांगितलंय, की तिने ऋषीला तिच्या जाळ्यात अडकवलंय वगैरे, वगैरे. कमळी नाटकी पोरगी आहे. आणि नयनतारा जी आहे ती कमळीच्या आईच्या चारित्र्यावर पण बोट ठेवते आणि या सगळ्यामुळे आता नयनताराला खूप भीती वाटत असते, की उद्या ऋषीने पळून जाऊन त्या कमळीसोबत लग्न करू नये आणि त्यामुळे मग ती ऋषीला भेटते आणि सांगते, की "बाळ, बास झालं आता. इथून पुढे आपल्या घरात कमळीचा विषय नाही निघाला पाहिजे."
आणि म्हणजे एका बाजूला आपल्याला बघायला मिळते, की कमळीसोबत ऋषी नाहीये. कमळी एकटी आहे आणि या सगळ्यामध्ये तिच्यावर हल्ला होणार आहे कामिनीचा. आणि दुसरीकडे आपल्याला हे देखील बघायला मिळतंय, की कमळीच्या आईचं नाव गौरी असतं, जे की खरं नाव आहे. म्हणजे कमळीच्या आईचं नाव सरोज नाहीये, गौरी आहे. आणि गौरीचीच ती मुलगी कमळी आहे, जिला कामिनीने लहानपणी मारलं होतं. आणि कमळीला आता हा सगळा भूतकाळ समजल्यानंतर कमळी काय करणार? कमळी नक्कीच त्या कामिनीची वाट लावेल. आणि हे सगळं बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे, की कशा पद्धतीने आता कमळी बदला घेतीये कामिनीचा. ज्या पद्धतीने कामिनीने या सगळ्या गोष्टी घडवून आणल्या, आतापर्यंत कारस्थानं केले. याला फक्त कमळीसारखीच एक हुशार पोरगी मात देऊ शकते आणि तिची वाट लावू शकते आणि ती हे सगळं कसं करते हे सगळं बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. आणि दुसरीकडे आपल्याला हे देखील बघायला मिळतं, की गावातले सगळे लोकांना नावं ठेवत असतात. कमळीच्या आईला, कमळीला, की ह्यांची म्हणजे हिंमत तरी कशी होती गावामध्ये अशी तोंड बंद करून चालण्याची, अशी सगळ्या बायका नावं ठेवत असतात. त्यावेळेस निंगी येते, त्यांना खूप काही सुनावते, पण त्या बायका म्हणतात, "ए निंगी, तुला काही माहिती नाहीये. या बाईचं चारित्र्य कसं आहे तुला नाही माहिती." आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या गावाची बदनामी होती ना सगळ्यांसमोर, की कमळीची आई कशी आहे? अ, म्हणजे तिने काय तिला तरी माहिती आहे का तिचा नवरा कोण आहे? का का ती बऱ्याच पोरांसोबत झोपली असेल आणि मग तिला कोणासोबत बाळ झालं तिलाच नाही माहिती. असं नावं ठेवत असतात सगळे लोकं. त्यावेळेस निंग्या असं सडेतोड उत्तर देते ना त्या बायकांना, मग त्यातल्या एका बाईला खूप राग येतो, की ही लहान पोरगी आम्हाला कशी बोलतीये आणि ती सरळ हात उचलते निंगीला मारायला, तर तेवढ्यात कमळी तिकडे येते. तो हात अडवते आणि बोलते, की माझ्या आईला कोणी काही बोलायची हिंमत पण करायची नाही. कारण माझ्यासाठी माझी आई देव आहे. तुमच्यात कोणामध्ये हिंमत आहे का एकट्याला एका मुलाला वाढवण्याची? माझ्या आईमध्ये ती हिंमत आहे. तिने मला आईचं आणि बापांचं दोघांचं प्रेम दिलंय आणि माझी आई माझ्यासाठी देव आहे आणि त्यामुळे इथून पुढे माझ्या आईला कोणीही काही बोलायचं नाही. असं बोलून कमळी त्यांना चांगलंच खडसावते आणि त्यांना तिकडून घालवून लावते. आणि आता आपल्याला असं पण बघायला मिळेल, की जेव्हा कमळीला फायनली समजेल, की तिचे बाबा कोण आहेत. तिचे बाबा राजन आहेत आणि तीच खरोखर अन्नपूर्णा आजीची नात आहे. मग हे बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे, की सत्य सगळं बाहेर कसं येतंय, समोर कसं येतंय. कारण एका बाजूला कामिनी आता लागली तिचा जीव घ्यायला. त्या सगळ्यामधून कमळीला वाचायचंय. स्वतःच नाही वाचायचंय, स्वतःच्या आईला वाचवायचंय, अन्नपूर्णा आजीला वाचवायचंय. या सगळ्यातून कारण कामिनी फक्त कमळीवरच डोळा ठेवून नाहीये. तिला त्या आजोबांना पण जीवे मारायचंय. तिला अन्नपूर्णा आजीला पण मारायचंय. तिला मारायचं नाही, पण पॅरलाईज वगैरे करायचा प्लॅन आहे. इथे कमळीला पण मारायचंय, तिच्या आईला पण मारायचंय आणि कामिनीचं म्हणजे हा कर्मांचा घडा ना असा भरत चाललाय आणि कोणीतरी पाहिजे होता आतापर्यंत, की जो येऊन कामिनीला सडेतोड उत्तर देईल, तिची वाट लावेल, तिला धडा शिकवेल आणि कमळी तीच व्यक्ती आहे जी एवढ्या वर्षात गावामध्ये एक प्रकारे तयार झाली आहे. जी मेहनत करायला शिकली, जिला तिच्या आबांनी शिकवलं मेहनत करायला, जिद्दीने लढायला आणि त्यामुळे कमळी एवढी खंबीर झाली, की आता ती एकटी या सगळ्या सिच्युएशन सोबत लढू शकते आणि ती कशी लढणार आहे हे सगळं आपल्याला मालिकेत आता येणाऱ्या काही एपिसोड्समध्ये बघायला मिळणार आहे. परंतु एवढं मी सांगू शकतो, की यार बरं झालं मालिका कुठेतरी पुढे गेली. कधीपासून आपण वाट बघतोय काहीतरी इंटरेस्टिंग व्हावं मालिकेमध्ये, काहीतरी बदल व्हावा म्हणजे एवढे दिवस काहीच होत नव्हतं. कमळी आणि ऋषीचं प्रेम आहे, पण त्यांच्यात पण काही होत नाहीये. त्यांचं पण काही पुढे चाललं नाहीये. कमळी गावात आहे आणि हे हट्ट धरून बसले, की मी मुंबईला येणार नाही आणि एवढंच चालू होतं. म्हणजे काही चाललंच नव्हतं मालिकेत अजून जास्त काही वळण येतच नव्हतं आणि फायनली आता काहीतरी झालंय. कामिनीचा भूतकाळ कमळीच्या समोर येतोय. कमळीला सगळ्या गोष्टी समजतील आणि ती नक्कीच तिच्या हुशारीने कामिनीची वाट लावेल. आता बघूया, की उद्याच्या भागात नेमकं काय होतंय. सगळ्या गोष्टी इंटरेस्टिंग झाल्या तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे मी तुमच्यासाठी असेच मालिकांचे अपडेट्स घेऊन येत असतो आणि ते सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. त्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया मालिकेच्या पुढील भागात. पाहूया मालिकेत नवनवीन अजून काय-काय घडतंय ते.